भक्ष्य म्हणून समाजामध्ये मानले जे गेलेत ना, त्याच्यामध्ये 5 जण आहे. कोण कोण ऐका? ऋणी, रोगी, दासकृता, नीचपुत्रो, गतछत्रहा. हे 5 लोक मृत्यूलोकामध्ये भक्ष्य म्हणून सांगितले. पहिला आहे ऋणी, जो कर्ज काढून जगतो, ज्यानं कर्ज काढलेलं आहे आणि हा कर्ज काढलेला सावकाराचा भक्ष्य म्हणून सांगितला. दुसरा सांगितला रोगी. रोगी हा भक्ष्य आहे. कोणाचा? रोग्याचं कोण भक्षण करतं? हो, डॉक्टर, वैद्य. अहो, वैद्याला, डॉक्टरला यमाचा मोठा भाऊ सांगितलंय, लहान नाही. असं काय? वैद्यराज नमस्तुभ्यम यमराज सहोदरम यमस्तु हरितिम प्राणान वैद्यम प्राणान धनानिच. शास्त्रकारांचं मत असं आहे, वैद्यराज आणि यमराज यांच्यात जास्त काही अंतर नाहीये. यमराज काय करतो? प्राणाचं हरण करून घेऊन जातो, परंतु वैद्यराजाचं तसं नाहीये. प्राणान धनानिच, धन सुद्धा हरण करून घेतो आणि प्राण सुद्धा हरण करून घेतो. तिसरा दासकृता. हा दासकृता म्हणजे हा शब्द आता कालबाह्य झाला. याला पूर्वी म्हटलं जायचं गुलाम. सगळे काम मालकाच्या आज्ञेनुसार करायचे, त्याला दासकृता म्हणतात. नीचपुत्र हा चौथा आहे. नीचपुत्र म्हणजे लहाना मुलगा, धाकटा मुलगा. आपल्या इकडे म्हण आहे ना, नकट व्हावं पण धाकट होऊ नये. हा नीच पुत्र म्हणजे लहाना मुलगा सुद्धा त्या ठिकाणी भक्ष्य सांगितला. आणि 5वा गतछत्र. हा ज्याचं छत्र हरपलंय तो राजा, त्याला काहीही करण्याचा अधिकार स्वतःच्या हातामध्ये राहत नाही, तो दुसऱ्यांच्या अधीन असतो, म्हणून तो सुद्धा भक्ष्य सांगितला.